काय काय केलंय खायला? बाई बाजरीच्या भाकरी केल्या, कारलं केलंय. आयो कारलं तर लय आवडते मला. अंडे घेऊन गेलते, आता वाजले दुपारचे 2. सकाळी अंडे घेऊन गेलते, भाजी मंडीतून बीडमधून इकून आले, भाकरी केल्या, कारल्याची भाजी केली. बरं पटकन ते 3 ताई डब्यातच भर. अगं बाई आता कशाला जाणी या आता इथं आता 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 दुपारून सामान भरू, सामान आणू, इथं करू लाग आणि करून तरी बाई एकदम डबा भरून घेऊन जा. मी तरी एकलं काय काय करू, माझा लय गुडगा दुखायला लागलाय. तू कर आणि फोन कर, मी घ्यायला येतो डबा. तुला कसं काहीतरी वाटत नाही ग? तू काय कर बरं आता, शिवांशला ही कारल्याची भाजी आवडत नाही, त्याच्यासाठी चटणी कुठ. तुझ्या हातात चटणी कुठून फुलेली आहे मसाला डबात, काम लांबी जाऊ नको. माझी करणंच होणार नाही काही. एक तर इथं सगळ्यांनी कुणीच काही केलं नाही, माझी काही इच्छा नाही करायची. तू काय कर, यंदाच्या साल गावात कर आणि उगवली उली माझ्या पुरतं लावून दे. बरं जाऊ दे, काय करू. काही कुणी केलं नाही, काही नाही बाई. इथं सगळे आमचे शेजारी पाजारी त्यांना नको. हे काय कर, हे कर, डबा घे हो, आणि ह्या डब्यामध्ये एका डब्यात चटणी, एका डब्यात काढलं आणि एका डब्यात भाकर भरून दे. आता आम्हाला दिवाळी करायची नाही, तू देती का नाही गावातून करून? दिवाळी मी बी नाही करणार. आम्हाला विसरणी सांगितले जिमच्या काही गोडधोड जास्त खाऊ नका म्हणून. त्याच्यामुळं 1 आणि 2 लाडूसाठी कशाला एवढं मोठं झटत बसायचे आणि भांडे भरवायचे. ते त्या स्वीट होम मध्ये भेटत ते आणायचे आणि खायचे. आणि दिदू मीच जर अशी म्हणले तर मी यंदाच्या साल काही केलं नाही, मला बना नाही बी. तुला बी 2 आणून देते ना स्वीट होम मधले. स्वीट होम मधले 2 आणून देते. मीच तुला दिले स्वीट होम मधले 2 निघून. तर आपल्या घरचं कसं ऐकन ग? पण घरचं ऐकायला खायचंच नाही ना पोट भरून. ऐकून तरी काय उपयोग आहे, करून तरी काय उपयोग आहे? एखादा घास नाही खायचा त्याचा. तुझ्या नादी लागण्यात काय उपयोग नाही. तुझ्या नादी लागणं म्हणजे एवढ्या वर्षी दिवाळीच न ग, 2-4 महिन्यांनी करू आपण. आणि दगडावर डोकं आपटून घेतल्यासारखं आहे दिदी. आणि काय कर, जवळ मला होतंय तर मी करीन, तुला देईन. तू जरी नाही म्हणली तरी मला द्यायल्याशिवाय भाग नाही. पण ज्या टायमाला मला होत नाही त्या टायमाला तुझी काय अपेक्षा? अगं तसले केटरिंग वाले आहेत का, तर ते काय करतात, काही नसतं दुनियातलं, सगळं बनवून देते ते. नुसतं सामान नेऊन द्यायचं. आपलं घर कशाला लावलंय? घरी बनवून देते ते, घरी येऊन आपल्या बनवून देते आपल्या समोर. आपल्या हातात आपल्या हातचं वेगळंच असतं बाई. आपल्या हाताला येत नसल्यावर काय करावं? दुकानं लावलेली तिथं दुकानातलं आणायचं आपलं खाण्यापुरतं. दिवाळी कशाला लावली? 2 भाकरी वाच का? नाही वाचवायच्या. किती द्यायच्या मग? किती राहिला? जेवले नाही, तुझा बाप जेवला नाही बाय अजून. पप्पाला अर्धी. तू येईन म्हणून तरी फोन करायचं ना, मग 2-4 केल्या असत्या ना जास्त. 3 नाही तर पप्पाला अर्धी तुला अर्धी, वरच्या 2 दे. आम्हाला काम धंदे करायचे तर आम्ही इथं काम करू मरायला लागलो तर आम्हाला चालतो अर्धी भाकर. घरी कर चपात्या, खिचडी, भात काही. बरं ते हे दे ना चटणी. चटणी आहे तिथं मसाले डब्यात. मग आता डबा आहे का? मला रानात इतकं काम आहे तुला सांगते. माझा इतका डिस्टर्बच नाही करीत. मी काय करते, लसूण लावायचा आहे मला. चटकी उठली. कुठे ग चटणी? मसाले डब्याच्या वाटीत नाही की ते हे कुट्टा नाही दिपट कर त्याच्यात. तू काय कर आता, लाग कामाला, मी जाते. लिंबाचं लोणचं देऊ का? एकच लिंबू होतं तेवढंच ते लिंबू हे केलंय मी. त्याला चटणी मीठ लावली. चटणी काय कुट्टा आहे? कुट्टा उलसाक होता ते उरलेला, त्याच्यात हे केला. आणि त्यात आणखी चटणी मिसळ ना ते दिखाल बा. ते मिक्सर आहे बाई गावात, सगळं आहे. किती जीव घेतीस? मिक्सर मधली चवच लागत नाही. मिक्सर मधली चवच लागत नाही. तुझ्या हातामध्ये जी चव आहे का ती मिक्सर मध्ये नाही. तुला चांगलं माहिती झालंय माईला कसं गारदाडात घालून पुरायचं. ती चटणी तिखट कर. मराय जरी लागलं ना तरी तू म्हणची मला काहीतरी करून देईन मामा पुन्हा मग. आणि तुझं बघून बघून लय पुरी आईला त्रास द्यायला नाही देत. माझ्याकडं आडोळा आलाय तसा. मज्जा करीत असतात ग. मज्जाचं काय? आपल्याला काय करायचं, लोकांचं दे आपलं भरून. ते झालं, पण तुला कसं वाटत नाही की तिच्या मागे रानातलं काम आहे? अगं मग आता करणार रानातलं काम. आता डबा भरते जाते ती डायरेक्ट उद्या डबा न्यायला येते. आता दिवसभर तुला ताण देत नाही. पहाटे 4 वाजता उठली, कोंबडीला खायला टाकलं, पाणी ठुलं, अंधारात इतकं चमकत. काल माझी कोंबडी मेली तरी गेले ठुलं. तिथं अंधार 6:30ला एकनूरच्या बस स्टँड मध्ये, तिथून बीड मध्ये बस भाजी मध्ये अंडे इकले. 10:30ला हिथं आले, मरणाचा राडा आवारला. आता स्वयंपाक झालाय, त्या लसणाला रान करून घेतलंय. लसूण फोडायचाय, लावायचाय, मला माळू लावायचंय.
आणि आता पीठ घेऊन जा आणि उद्याच्याला बघ खरं गावातून पीठ डबा करून राहिलं आण. काय पीठ दे ने जा नाही पण पिठाला जागाच नाही पीठ निघून ठेवू नको उद्या स्वयंपाक करतो जातो जागाच मला नाही तर काही पिठाला. नाही तुझी आशा पण तू तुझं आजच्या दिवस काय पीठ न्यायला जमायचं नाही गाडीवर जागाच नाही. उघड नको माझ्या जीवाला कहर करू उद्या नेते ना उद्या मला डबा लसूण दे लावायचा माळव लावायचे मला सण सुद्धा करायला टाइम नाही मला करायचं बी नाही बघ तुझं तुला सुईटू आणि ते बाजरीच्या पिठाचं काय करू मग मी बाजरीच्या पिठाचं भाकरी काढून करून खा ते तुला काय खायचंय ते सुईटू मधून घेऊन खा मला बी काय होत नाही मला करायचं बी नाही तिथं मला गोड खाऊच वाटत मग मला बी नाही खायचं आणि तुझ्या बापाला तर खाता बी येत नाही खायचं बी नाही नाही आम्हाला बी नाही खायचं नको खायचं तर राहून दे मग काय करू उद्या डबाच दे करून काय मग. नको तू काय कर उद्या मग काय कर भाकरी आणि बटाट्याची भाजी आज रविवार आहे माळव गावात घे जी आवडते बाजरीचं पीठ नीट घरी स्वयंपाक करी जा आमचा गॅसच संपत आहे गॅस संपालाय तर चुलीवर कर भरून आण चूल माझ्या कशी नको जमन ग डोक्याला मम्मा ताण. तिथं चूल कशी जमन गॅस नाही काय भरून भेटतो आता दिवाळीमध्ये सुट्ट्या येतात गॅस दिवाळीमध्ये सुट्टी आहे ते सगळे गावाला गेले गॅस देणारे अयो लयच भारी चटणी झाली सगळीच दे तुला सगळं भारी दिसतं चाललं राहून दे की मला उलशी भाजी असली नसली हाय भाजी तोंडी करते लावाय ना. पुरती राहून दे उलशी बापा पुरती ठेवते इथं बस 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 अगं घेऊ दे बस आहे बाई बस नग बस 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 काय पोरगी बाई त्यांच्या आई बापाला असलं लेकरून असावं बाबा अवघड आहे तिला झटायचं म्हणलं की नग आणि तुझ्या हाताला चवून तुझ्या हाताला चव ठेवलीस का त्यात काय नाही ठेवली दोन चार थेंग काय हलकट आहेस गदी दोन तेवढे खातो हलकट आहेस गेलेस हलकट आहेस आणि हे डबे बघ आणले तर मी सगळे तुझे घेऊन जा बाई महागारी आता ते पीठ बी नेईन तुझे डबे बी ने जा पीठ ने जा. पीठ ये बाई हात मांडून या जा रे डबे बी आता कशाला आणते डबे इकडं डबल डबल कुटाना डब्याचा हे भाजी ती काय नाही ना कारलं केलेलं त्या डब्यात घालून ये ना नको तू आता इथं डबे मला लई काम आहे बाई राहू दे एमर्जन्सीला होते अंडे ते घेऊन जावं लागतं. माझी छोटी एक पिशवी ती तीच दे तिथं अडकलेली भाग पाठीमाग तुम्हाला ही बाजारला लागल ना दे मग तीच दे ती लय ही मोठी. बाजारला नाही खात त्याने खाल्लाय त्याला नाही आवडत दादू चला केक खायला बेटा केक खायला चला केक चला ग केक खायला नुनू भैयाला केक खायला आणि बाबा कुठे गेले आणि पप्पा नुनू भैया